चा शेवटचा दिवस असल्यानं सुनेत्रा पवार आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सुनेत्रा पवारांच्या नावाला अजित पवार गटातच विरोध असल्याची चर्चा आहे। सुनेत्रा पवारांऐवजी छगन भुजबळ किंवा अन्य नावाचा विचार करावा असं मत काही नेत्यांनी मांडल्याचीही सूत्रांची माहिती आहे। मात्र सुनेत्रा पवार यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकरवी कळतीये। राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या अर्जावरती नेमकं नाव कोणाचं येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकी कोणाची वर्णी लागणार, कोणाचं नाव निश्चित होते काही कळलंय का? आज सकाळी 11च्या आसपास सुनेत्रा पवार हेच अर्ज दाखल करतील अशी माहिती आता उपलब्ध होत आहे। काल रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना जर उमेदवारी दिली तर एकाच परिवारामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पद आणि परत राज्यसभा असा एक सूर असू शकतो आणि याचा नाराजीचा फटका सुद्धा बसू शकतो असं एक मत मांडण्यात आलं होतं काही नेत्यांनी। पण त्याच्यावर रात्रभर काही प्रमुख नेत्यांनी, प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील यांची चर्चा झाली आणि आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित होत आहे। आज 11 ते 1 दरम्यान सुनेत्रा पवार विधान भवन मुंबईमध्ये अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यावेळेस उपस्थित राहतील असं सांगितलं जातं। शेवटच्या क्षणापर्यंत एक प्रयत्न होता की सुनेत्रा पवार यांच्याऐवजी इतर अन्य नावांचा विचार केला जावा, पण तुर्तास तरी तसं दिसत नाही। यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निवड जर अधिकृतरित्या काही एका तासामध्ये सुनील तटकरे जाहीर करतील असं सांगितलं जातंय। जर वास्तविकतेत तसं घडलं तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कदाचित त्याचे पडसाद उमटू शकतात। काही नेते उघड पद्धतीने तर काही नेते खासगीत मात्र या निवडीच्या बाबत नाराजी व्यक्त करतील असं सांगितलं जातंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। आणि आता बातमी आहे